अरे राम गाडी आहे, गाडी ठोकशी. ओय बाबा, क्लायमेट एकदम भारी आहे. पूर्ण दिलेली आहे सुट्टी शाळेला आणि आज पाऊसच नाही सकाळपासून. पाऊस असंच असतं, मागच्या वेळेस पण सेम सुट्टी दिली, पाऊसच गायब त्या दिवशी. आज पाऊस थोडा चांगला आहे, चांगला म्हणजे चांगलाच आहे. हे बघा आता ओके आहे वातावरण सकाळपासून, कुठं काय नाही. तर बोललो आज जाऊया थोडी ब्लॉगिंग करूया ना, कारण का त्या दिवशी झाला तो चेक केला आणि चेक केल्याच्या नंतर आहे ना परत बाहेर राहत नाही भेटलं. 2 दिवस पूर्ण फुल पाऊस होता. आता वातावरण चांगलं आहे. तर आपले 2 गोपुर आहेत, तो दुसरा पण अँगलला लावला असता, पण काय झालंय दुसरा जो समोरचा माउंट आहे ना तो नाही आपल्याकडे. तो घेऊ समजा 1-2 दिवसानंतर पुढे मग तो लावूया, म्हणजे डबल अँगल शूट करता येईल दोन्हीकडून पण. तर आता आजच्या दिवसाची सुरुवात झालेलीच आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता पहिला गोप्रो हेल्मेट ठेवलं होतं मी, हेल्मेट काढतो, गोप्रो वगैरे लावूया आणि इथून निघूया. चलो, गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर चला आता निघालो आहे. कारण काय झालं, तो दुसरा आपला गोप्रो आहे ना तो मी चेक करत होतो इकडे माउंट करून, पण ते आरशे मिरर नाहीत आपल्याला. तो माउंट आहे आपल्याकडे, तो इथे जॅकमध्ये बसला असता प्रॉपर, पण ठीक आहे राहू दे. त्याचा कार्ड पण नव्हता आपल्याकडे, कारण त्याचं कार्ड होतं तर मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे. कारण 4K रेकॉर्डिंगला आहे ना हे साधंवाला कार्ड घेत नाही, एक्स्ट्रीमवाला असतं ना, एक्स्ट्रीमवाल्यामध्ये रेकॉर्ड करतं प्रॉपर. तर ठीक आहे, तो ठेवला आहे घरी आणि आता हात लावला फक्त. आणि आता पहिलं चाललं तर बघूया कुठं चाललं ते माहिती नाही. पहिलं गाडीत पेट्रोल टाकूया. कुठं लाईन कमी आहे, इकडं लाईन कमी आहे, इकडं नंबर लावा. दीडशे करा, 150. अरे काय झालं माहीत ना, तर टाकीमध्ये पाणी गेलं आहे काय, पण गाडीला आहे ना असा हिसका येतोय. कदाचित पण मी लावलं होतं तर जरी गेलं झाकं पाणी तरी कुठून जाणार आहे ना, कारण नेमकं कळत नाही आहे. बघूया, हिला पण सर्व्हिसिंगला घेऊन जायचं आहे, कारण फिल्टरची पण लाईट मध्ये देते जाते. फिल्टर ऑइल वगैरे सगळं चेंज करायचं आहे. कारण मागे तर थोडं इंजिनचं काम केलं आपण, थोडा प्रॉब्लेम झाला होता. पण बघा हे आता हिसके देते, अशी गाडी स्लो असली काय. त्यामुळे आता कुठं जाऊया, सरळ जाऊया, सरळ जाऊया. पूर्ण दिलेली आहे सुट्टी शाळेला आणि आज पाऊसच नाही सकाळपासून. पाऊस असंच असतं, मागच्या वेळेस पण सेम सुट्टी दिली, पाऊसच गायब त्या दिवशी. रेग्युलर तर कशी मी हीच यूज करतो, ती काढत नाही. आणि तिची पण मॉडिफिकेशन होणार आहे, तुम्हाला मी बोललो. कारण तिचं पण सामान आपण ऑनलाईन ऑर्डर केलेला येतं आहे, काय काय करतो काय नाही. कारण तिचं पण सर्व तिची थोडी लेट करू, हिची पहिली करून घेऊ, कारण ही रेग्युलर चालवतो. तिची अजून रनिंग बाकी आहे. तिची रनिंग झाली का मग ती आपण सर्व्हिसिंग पण करूया आणि त्याच्याबरोबर ते मॉडिफिकेशन करूया. हे ओय बाबा, काय हा इथं खतरनाक माणूस आहे, पूर्णच थांबला तो. क्लायमेट एकदम भारी आहे, म्हणजे कसं ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही, एकदम मध्य, म्हणजे ढगाळ थोडंसं झालेलं आहे पण छान आहे. त्याच्यामुळे असं क्लायमेट पाहिजे बाईक चालवायची, म्हणजे बाईक चालवायला खूपच भारी वाटतं एकदम. आता मी तुम्हाला मागच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बोललेलो जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा, की सोलो ट्रिप करूया, सोलो राईडला जरी जाऊया असं सिंगल. सकाळी उठायचं कुठेतरी, सो एकटाच जायचं लांब निघून आणि परत रिटर्न यायचं, कारण त्याची पण मजा वेगळी आहे. बोललो आता आलो आहे इकडे, तर बोललो चला शोरूमला जाऊन विचारू दे काय प्रॉब्लेम होतो आहे. कारण ते काय चालवायला मजा येत नाही, मध्ये असे हिसका मारते गाडी जेव्हा आपण एक्सिलेटर देतो ना. अरे यार, या पावसात हॉर्न पण गडबडत आहे. विचारूया शोरूम. आता ना आलोय बजाजच्या शोरूमला. कारण काय झालं, आधी प्लॅन नव्हता, आधी आलो होतो असंच तिकडे जाऊया, पण गाडी बोल भरपूर रिस्क येते, त्याच्यामुळे करून घेऊ. आणि तिची आता जवळपास 200 किलोमीटर रनिंग झाली होती. रस्त्यासाठी ती कमी येणार होती, म्हणजे अजून आज नाही 2 दिवसांनी आलो होतो, कारण आपली जवळपास 1-2 दिवसात 100 किलोमीटर रनिंग होते, कारण आपण धावत असतो. त्याच्यामुळे तुला आलोय तर सगळं सर्व्हिसिंग करून टाकू, ऑइल वगैरे चेंज होईल. नंतर प्लस केबल आहे ती चेंज करायची आहे. आणि त्याला बोललो बघते, अजून 1-2 गोष्टी आहेत त्या सगळ्या करून घेतोय. त्याच्यामुळे गाडी ओके होऊन जाईल. मग राहील फक्त त्या गाडीची नवीन जी आपण एक्सरसाइज मागवलं काय करणार होते, मग दुसऱ्याच त्या ब्लॉग मध्ये येणार आहे.
तर त्या गोष्टी करायच्या राहतील. तर तुला नंतर घेऊन या, म्हणजे हे तो ओके होऊन जाईल, म्हणजे नंतर बघायला नको गणपतीमध्ये धावपळ नको. तर बघ आता घेतलंय जॉब कार्ड बनवतोय आणि मग खरं दाखवतो मला दिवसला गर्दी आहे का गर्दी नाही आहे होईल पण त्याला घेतो गाडी. तर सर्विस वगैरे झाली सगळी, फक्त तो ऑटो चोक घ्यायचा, त्याचा जो सेन्सर आहे तो फक्त एक नाही भेटला, तो 1-2 दिवसांनी फेरी मार, तो पण होऊन जाईल, म्हणजे ते पण एक काम झालं. तर बाकी ऑल साईड म्हणजे आलो नव्हतो या कामासाठीच, कारण असंच आलं होतं जाऊया, पण ठीक आहे चला. अरे यार गाडीचा हिसका भेटतोय अजून, बाकी एकदम ओके झालं सगळं, पण जो गाडीला हिसका मारत होता ना, कारण त्याही पण तिथं जे काम केलं त्याही पण बघितलं, पण नाही तो प्रॉब्लेम. आता मी चालवतो, त्याने राऊंड मारला, त्याला वाटलं झालं आहे, पण ना आता मी चालवतो गाडीला हिसका येतोय अजून. घरी चालवलंच आहे, जेवतोय, त्याला परत फोन लावला काय करू, तो बोलतोय ये चल उद्या येणार असतं ये. मग आता परत चाललो रिटर्न, जेवून रिटर्न जावे, कारण का माहिती आहे का ते मला नाही जमत आहे असं, कारण प्रत्येक आता मगाशी तर नेमके तो हिसका यायचा, आता तिथून बाकी सगळं केलं निघालो तर आता प्रत्येक गिअरला हिसका देते गाडी. अरे दाम गाडी आहे, गाडी ठोकशी. उचल उचल. कुठं चाललास, कुठं निघालास, कशाला असाच. कसली ही रेनकोटची पॅन्ट, किती कुठली पाहिजे, तसं नाही रे, 2XL 3XL 4XL 250 रुपयाला पॅन्ट. अरे मग तिथून घेऊ 250 वाले घे. कुठं चाललास तू, चाललास कुठं, धबधब्यात, इगतपुरीला. आम्ही पण गेलो शोरूमला, आता चाललोय परत येतोय अलिबाग जेवतोय. आणि मग तुला फोन करतो काम झालं काय. चल तुला फोन करतो मग. हे बघा आता परत पावसाने सुरुवात केली कंटिन्यू. तर जेवलो परत गेलो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. म्हणजे काय होतं, पाणी पण नव्हतं गेलेलं, कचरा पण नव्हतं, म्हणजे कचरा जवळपास कुठेतरी कचरा आला असं बोला, त्याने प्रेशरनी कचरा तो उडवला आणि मग चेक केलं तर आता प्रॉपर झालं. तरी काय नाही, नंतर बघू आला प्रॉब्लेम तर. पण आता तरी आता इथून एवढा आलो, चेक मध्ये गेला काय प्रॉब्लेम झाला तर आता आलोय घरी. आता इथून थोडं फ्रेश वगैरे होते, चाललं त्या कराटेच्या क्लासला. तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढला बघून त्यासाठी बाय.